मॉर्निंग. सगळ्यांना आदरपूर्वक नमस्कार. माझं नाव लक्ष्मण पाटील आहे. मी मंगसुळीहून आहे. बाय बॅकग्राऊंड मी एक प्रगतिशील शेतकरी आहे. 27 फॅमिलीला जॉईन होण्याचं कारण चुकीची लाईफस्टाईल असल्यामुळं काय खायचं, किती खायचं, झोप किती घ्यायचं, पाणी किती प्यायचं, व्यायाम काय करायचा काही नॉलेज नसल्यामुळं मी शेतकरी असलेल्याचा एम होता मला. आणि मी शेतात दिवसभर काम करतो. मला काय होतंय आणि असं कुठं असतंय का असं म्हणून मी माझ्यावरती अजिबात शरीरावरती दुर्लक्ष केल्यामुळं माझं वेट 95 किलो झालं होतं. 94-95 किलो वेट झालं होतं. त्या कंडिशन मध्ये 2023 ला मला पहिला अटॅक आला. अटॅक असा होता, ज्यांनी बघितलं त्या डॉक्टरांनी म्हणजे माझ्यावरती जे प्रथम उपचार केले गेले ते डॉक्टर म्हटले काही गॅरंटी नाही, मिरजेला घेऊन जावं म्हणून सांगितले. मिरजेला नेलं. मिरजेला नेल्यानंतर एक रात्र आणि एक दिवस माझ्यावरती पूर्ण सगळ्या माझ्या शरीराच्या चाचण्या केल्या गेल्या आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 5 वाजता जाहीर केलं की तुम्हाला सर 9 गोळ्या चालू केल्यात आणि तुम्ही घरी जाऊन खावा. घरी जाऊन खावा याचा अर्थ काय? माझी माझं माइंड बरोबर नव्हतं. बरोबर नव्हतं याचा अर्थ काय? माझंच खरं मीच माझं म्हणजे माझं सगळा समतोल बिघडला होता. त्यामुळं डॉक्टर म्हणले, डॉक्टर अविनाश पाटील आमचे चुलत भाऊ आहेत, त्यांनी म्हणले हे अर्धांड माणूस आहे, शेतकरी आहे, याला घरी जो गोळ्या द्या, घरीच खात राहू दे. मला घरी पाठवलं. मी गोळ्या खात गेलो. 9 गोळ्या सकाळी 5 संध्याकाळी 4 असं 9 गोळ्या होत्या मला. त्या 9 गोळ्या खात गेलो. 1 महिना 10 दिवस ज्या दिवशी होत्यात, वास्तविक पाहता गोळ्या चालू असताना मला काय नाही व्हायला पाहिजे होतं. पण काय माहिती भगवंताची करणी, काय माहित नाही. 1 महिना 10 दिवसांनी मला फिरून दुसरा अटॅक आला. तोही अटॅक असा होता, मी 9 गोळ्या चालू असताना मला अटॅक यायला नाही, कसं काय आला म्हणून माझ्या ते माइंड मध्ये परत मी पूर्ण डिप्रेशन मध्ये गेलो आणि माझं बोलणं चालणं सगळं बंद झालं. मला असंच गाडीत घालून आणि परत मिरजेला नेलं गेलं. संध्याकाळी 7 वाजताची अपॉइंटमेंट होती. डॉक्टरांनी मला 7 वाजता आत घेतलं. सगळे चेकअप केले 9 वाजेपर्यंत रात्री आणि डॉक्टरांनी डायरेक्ट तोंडावर सांगितलं ऑपरेशन केल्याशिवाय तू जगू शकत नाहीस म्हणून. अगोदर या 9 गोळ्या मी कधीच दवाखान्याची पायरी न म्हणजे दवाखान्याला जात होतो, पण मला स्वतःला कधी काय मला प्रॉब्लेम नव्हता. आणि असं 9 गोळ्या चालू झाल्यात आणि 9 गोळ्या चालू असताना सुद्धा अटॅक येतोय म्हणून मी डिप्रेशन मध्ये गेलो आणि त्या डिप्रेशन मध्ये मला जगण्याची माझी उमेद संपली. रात्री 9 वाजता डॉक्टरांनी सांगितलं 1,80,000 घेऊन 3 दिवसाच्या आत तुम्ही 2-3 दिवस तुम्हाला मुदत देतो, 3 दिवसात तुम्ही 1,80,000 घेऊन ऍडमिट व्हा. ठीक आहे म्हटलं. 3च दिवसाच्या गोळ्या दिल्या आणि घरी पाठवलं. आणि त्याच दिवशी आम्हाला शेताची आठवण झाली. 4 महिने अगोदर मी लिंक बघत होतो, पण हे असं कुठं असतंय काय असं मला वाटायचं. कुठला योगा, कुठला व्यायाम, दिवसभर एवढं शेतात आम्ही काबाड कष्ट करतोय, सकाळपासून रात्री 10 वाजेपर्यंत काम करतोय आणि हे असं कुठं होतंय का असं मला वाटायचं. पण त्या दिवशी मला शतायुषीची आठवण झाली आणि आम्ही डायरेक्ट शतायुषीला फोन लावून जे प्रोडक्ट जे सकस संतुलित आहार ते मागवून घेतला आणि खायला चालू केलो. खायला चालू केल्यानंतर मला 3ऱ्याच दिवशी मला रिझल्ट आला. माझा धाप कमी झाला, माझं बोलणं चालू झालं. 1 किलोमीटर मी चालू लागलो होतो. 3ऱ्या दिवशी मला डॉक्टरांची आणि परत अपॉइंटमेंट होती. गोळ्या मला 3च दिवसाच्या दिल्या होत्या. परत डॉक्टरांच्याकडे गेलो. 3ऱ्या दिवशी गेल्यानंतर डॉक्टर तांबोळी सर आणि त्यांची मिसेस म्हणाल्या, काय त्रास वगैरे झाला काय? मी म्हटलं सर मला काही त्रास झालेला नाही, माझं काही दुखलं नाही. आणि जरी दुखलं तरी त्यांनी सांगितलं होतं लगेच तात्काळ येऊन ऍडमिट व्हा म्हणून. ठीक आहे म्हणून मी घरी आलो होतो आणि 3 दिवसाच्या मुदतीत मला काही त्रास झाला नाही. सकस संतुलित आहार घेत 3ऱ्या दिवशी मी परत आणि डॉक्टरांच्याकडे गेल्यानंतर डॉक्टरांनी मला विचारलं त्रास झाला काय? नाही म्हटल्यानंतर मला आणि 10 दिवसाच्या गोळ्या वाढवून दिल्या. 10 दिवसाच्या गोळ्या वाढवून दिल्यानंतर न्यूट्रिशन आधी गोळ्या खाण्याची मला 13 दिवसाची संधी मिळाली. मी 13 दिवसामध्ये जाता 3 किलोमीटर येता 3 किलोमीटर चालू लागलो होतो. जगण्याची उमेद आली होती. परत डॉक्टरांच्याकडे 10 गोळ्या संपल्या 10 दिवसानं गेलो. 10 दिवसांनी डॉक्टरांनी मला परत विचारलं काय त्रास वगैरे झाला काय? नाही म्हटलं. डॉक्टर अविनाश पाटील आणि त्यांनी दोघं जण बोलून घेतले. अनेक 15 दिवसाच्या गोळ्या देऊन बघूया म्हटले काय होतंय, नाही तर मग ऑपरेशन करूया. मी ते सगळं इंग्लिशमध्ये बोललेलं जरा जरा मला कळालं.
बरं म्हटलं सर ठीक आहे. त्या आणि 15 दिवसाच्या गोळ्या घेतल्या, घरी आलो, गोळ्या खात गेलो, न्यूट्रिशन खात गेलो आणि शतायुषीच्या मार्गदर्शनाखाली सुजाताताई, अनिल दादा, डॉक्टर प्रसाद पाटील सर, पद्मजाताई, शेटे सर यांच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली शतायुषीचे जे दिग्गज आहेत, त्यांच्या सगळ्यांच्या योग पंडित आहेत, योगरत्न आहेत, त्यांच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली मला शतायुषीची छत्रछाया मिळाली आणि मी त्यांच्या मार्गदर्शनाखाली माझ्या शरीरावरती काम करत गेलो. 1 महिन्यामध्ये माझं 5.5 किलो वेट कमी झालं. असं करत 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 3 महिन्यामध्ये माझं 22-23 किलोचा वेट लॉस आणि फॅट लॉस झाला. आणि 7 महिन्यामध्ये माझ्या एक डॉक्टरांनी महिन्याला 1-2 गोळ्या बंद करत 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 3 महिन्यामध्ये माझ्या टोटल 9 गोळ्या, 7 महिन्यामध्ये माझ्या 9 गोळ्या 1-2 बंद करत करत टोटल गोळ्या 7 महिन्यामध्ये बंद झाल्या. बिना मेडिसिन फ्री लाईफ मी आता सध्या जगत आहे. माझ्या घरचाही रिझल्ट तसाच आहे. माझ्या मिसेसला मायग्रेनचा त्रास होता, तिचाही पूर्णपणे त्रास बंद झालाय. माझ्या मुलग्याचं वेट कमी होतं, त्याचंही 6-7 किलो वेट वाढलंय. माझ्या मुलगीला धुळीचा त्रास होता, जरा लुटून काढलं, झाडून काढलं तरी तिला सर्दी व्हायची आणि ती सर्दी जायचीच नाही. कुठे मिरजेला दाखवा, कुठेही दाखवा, काही उपयोग व्हायचा नाही. ऑपरेशन सुद्धा करून तिचा काही उपयोग झाला नाही. नाकाचं मी ते हाड वाढले म्हणून डॉक्टरांनी माझ्याकडनं 50-60 हजार रुपये काढले, तरी पण त्याचा काय उपयोग झाला नाही. आणि या सकस संतुलित आहारामुळं आणि गायडन्स, शतायुषीच्या गायडन्समुळं आमचं घर आम्ही सगळे सहकुटुंब सहपरिवार हेल्दी आणि हॅप्पी लाईफ जगत आहे. आणि या सगळ्या जर्नीमध्ये 3 वर्षे झालं मी शतायुषीला जॉईन असून 3 वर्षामध्ये 3 वाऱ्या मी पायी दिंडी चालत जाऊन आलोय. मला कुठलाही त्रास झाला नाही. परवाच मी त्या महिन्याच्या पाठीमाग 15 दिवसाच्या पाठीमाग पायी दिंडीला चालत जाऊन आलोय. एकदम हेल्दी आणि हॅप्पी जीवन जगत आहे. आज जर मी शतायुषीला जॉईन झालो नसतो तर आज मी फोटोच्या कट्टात असतो. आज तुमच्या पुढे तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं, भगवंताच्या आशीर्वादानं आणि शतायुषीच्या आशीर्वादानं तुमच्या पुढं जिवंत आहे, याचा मला फार अभिमान आहे. थँक्यू, तर धन्यवाद क्लॅपिंग सर. करूया.